जय हिंद मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा मित्रांनो आपल्या या नाथ भरतीचा या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर। तर बघा भारतीय रेल्वे पदभरती 2025 साठी मित्रांनो बघा आपण आज आरआरबी ग्रुप डी साठी मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो अभ्यासणार आहोत। प्रश्नपत्रिका बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे बघा सीबीडीच्या मित्रांनो बघा परीक्षेमध्ये मित्रांनो पडणारे प्रश्न आहेत, त्यामुळे मित्रांनो बघा हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत मित्रांनो नक्कीच अभ्यासून घ्या आणि नवीन असाल आपल्या चॅनलवर अवश्य मित्रांनो बघा आपल्या चॅनल देखील सबस्क्राइब मात्र करून घ्या। तर बघा इम्पॉर्टंट असे मित्रांनो बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जीके जेएसचे प्रश्न मित्रांनो बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे कव्हर करून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो बघा आताच वही पेन घ्या आणि व्हिडिओ जो आहे मित्रांनो पूर्ण अवश्य बघून घ्या। पहिला प्रश्न, तर बघा बर्फी या चित्रपटाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बघा मित्रांनो बर्फी या मित्रांनो बघा चित्रपट आहे, या चित्रपटाचे मित्रांनो लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर लक्षात घ्या बघा पर्याय क्रमांक अनुराग बासू हे बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। काय? पर्याय क्रमांक अनुराग बासू। पुढे जगातील सर्वात पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया कोणी केली? तर बघा मित्रांनो जगातील सर्वात पहिली हृदयरोपण मित्रांनो बघा शस्त्रक्रिया मित्रांनो कोणी केली होती? तर लक्षामध्ये घ्या मित्रांनो ख्रिश्चन बर्नार्ड याने मित्रांनो बघा जगातील पहिले मित्रांनो बघा हृदयरोपण ही मित्रांनो शस्त्रक्रिया याने केली होती, ख्रिश्चन बर्नार्ड। बघा यासोबतच डॉक्टर मित्रांनो बघा निल्सन हे मित्रांनो बघा युट्यूब लक्षात घ्या, युट्यूब या मित्रांनो बघा ॲपचे मित्रांनो जनक आहेत, इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा युट्यूब या मित्रांनो ॲपचे जनक डॉक्टर निल्सन। आणि मार्क झुकरबर्ग हे मित्रांनो बघा फेसबुक या मित्रांनो बघा ॲपचे मित्रांनो जनक आहेत, लक्षात तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं बघा फेसबुकचे। पुढे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर पुढीलपैकी कोणते? तर बघा मित्रांनो आपल्या भारत देशातील सर्वात मोठे मित्रांनो बघा नैसर्गिक बंदर पुढीलपैकी कोणते? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक क मुंबई बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे बघा पर्याय क्रमांक क। पुढे बघा पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बघा पीत क्रांती मित्रांनो बघा कशाशी संबंधित आहे? तर लक्षामध्ये घ्या मित्रांनो बघा पीत क्रांती ही मित्रांनो बघा कशाशी संबंधित आहे? तर तेलबियाशी मित्रांनो बघा संबंधित आहे बघा मित्रांनो पीत क्रांती या ठिकाणी तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो मांस उत्पादनाशी मित्रांनो कोणती क्रांती संबंधित आहे? तर लाल क्रांती या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा लाल क्रांती मांस उत्पादनाशी मित्रांनो संबंधित आहे। पुढे छातीत दुखणे व श्वसनासाठी त्रास ही लक्षणे कोणत्या आजाराची आहेत? तर बघा छातीत दुखणे व श्वसनासाठी त्रास ही लक्षणे मित्रांनो कोणत्या आजाराची आहेत? तर लक्षामध्ये घ्या बघा पर्याय क्रमांक निमोनिया बघा मित्रांनो निमोनिया या मित्रांनो बघा आजाराची ही प्रतिक्रिया मित्रांनो आहे, तर तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये मित्रांनो इतकं ठेवायचं आहे। मित्रांनो बघा आम्ही तुमच्यासाठी 700 मित्रांनो बघा 700 अशा जीके जेएसच्या प्रश्नांचा मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी महाठोकळा या ठिकाणी बघा अवेलेबल केलेला आहे बघा महाठोकळा। तर बघा या मित्रांनो बघा महाठोकळ्यामध्ये आजवर मित्रांनो बघा टीसीएस पॅटर्न मित्रांनो जेवढे काही प्रश्न तुम्हाला विचारले होते आजपर्यंत मित्रांनो टीसीएस पॅटर्न नुसार ते सर्व काही मित्रांनो बघा प्रश्न जे आहेत आपल्या मित्रांनो बघा महाठोकळ्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो बघा हा जो महाठोकळा आहे अवश्य तुम्ही खरेदी करून घ्या। खरेदी करण्यासाठी बघा 74 14 93 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 50 रुपये मित्रांनो पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट तुम्हाला टाकायचे आहे किंवा बघा कॉन्टॅक्ट साधायचा आहे। तुम्हाला मित्रांनो बघा लगेच 1 ते 2 मिनिटाचे 8 मित्रांनो बघा आम्ही तुम्हाला पीडीएफ अगदी देऊन टाकू। तर बघा 6वा प्रश्न, पंचायत समितीच्या एका वर्षात किती बैठका होणे अनिवार्य आहे? तर बघा मित्रांनो पंचायत समितीच्या मित्रांनो बघा एका वर्षात किती बैठका होणे मित्रांनो अनिवार्य आहे? तर बघा 12 बैठका मित्रांनो होणे अनिवार्य आहे बघा मित्रांनो 12 महिन्यामध्ये मित्रांनो बघा 1 महिन्यामध्ये मित्रांनो एकूण 4 बैठका होणे मित्रांनो बघा पंचायत समितीच्या मित्रांनो या ठिकाणी आवश्यक आहे। तर बघा पुढे पुन्हा एका महिन्यामध्ये मित्रांनो बघा 1 बैठक होणे मित्रांनो या ठिकाणी अनिवार्य आहे। तर पुढे भारताने पहिले लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले? तर बघा मित्रांनो भारताने मित्रांनो पहिले जे मित्रांनो लोकसंख्या धोरण होते ते कोणत्या वर्षी मित्रांनो बघा जाहीर केले होते? तर लक्षात घ्या बघा पर्याय क्रमांक मित्रांनो क 1983 मध्ये मित्रांनो बघा आपल्या भारताने पहिले मित्रांनो लोकसंख्याचे मित्रांनो धोरण होते ते या ठिकाणी मित्रांनो जाहीर केले होते। पुढे विधानसभेवर अँग्लो इंडियन व्यक्तीची नियुक्ती पुढीलपैकी कोण करतात? तर बघा विधानसभेवर मित्रांनो बघा विधानसभेवर अँग्लो इंडियन मित्रांनो व्यक्तीची जी मित्रांनो निवड आहे किंवा नियुक्ती आहे ते मित्रांनो बघा कोण करते?
तर बघा पर्याय क्रमांक ड राज्यपाल मित्रांनो बघा या ठिकाणी करत असतात, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा मुंबई मित्रांनो बघा शेअर बाजाराची मित्रांनो स्थापना होती ती कोणत्या वर्षी झाली? तर पर्याय क्रमांक 1877 वर्षी मित्रांनो झाली होती, 1877. तर बघा मुंबई शेअर बाजाराची मित्रांनो स्थापना कोणी केली मित्रांनो, याचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगून टाकत चला. आणि मित्रांनो बघा तुम्हाला काय डाऊट असतील परीक्षेसंदर्भात म्हणा, काही व्हिडिओ संदर्भात म्हणा, तर मित्रांनो बघा तुमचे डाऊट बघा या ठिकाणी आम्हाला कळवत चला. आम्ही तुमच्या मित्रांनो बघा समस्येचं निराकरण करण्यासाठी ठिकाणी पूर्ण प्रयत्न करत आहोत. पुढे 10वा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु कोण होते? तर बघा मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु मित्रांनो कोण होते? तर बघा पर्याय क्रमांक ब चित्तरंजन दास हे मित्रांनो बघा सुभाषचंद्र बोस यांचे मित्रांनो राजकीय गुरु होते, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा 11वा प्रश्न, बघा गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो? तर बघा मित्रांनो गावातील जमीनधारकांच्या ज्या मित्रांनो नोंदी आहेत ते कोण ठेवतो? तर बघा पर्याय क्रमांक तलाठी ठेवतो, लक्षात तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे मुंडा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो मुंडा ही जी आदिवासी जमात आहे मित्रांनो ही कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो आहे किंवा कोणत्या राज्यात निवास करते? तर पर्याय क्रमांक ब झारखंड मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर मित्रांनो असणार आहे. बघा मित्रांनो जेवढं काय मित्रांनो टीसीएसच्या मित्रांनो पेपर घेत आहेत त्यामध्ये मित्रांनो बघा जास्त प्रमाणामध्ये आदिवासी जात व जमातीवर मित्रांनो प्रश्न पडत आहेत. त्यामुळे मित्रांनो बघा जेवढं काय आदिवासी जमाती मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात राहतात किंवा कोणती जात मित्रांनो कशा प्रकारे आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात राहते कोणत्या राज्यात राहते हे तुम्ही मित्रांनो बघा सर्व काही जे मित्रांनो भाग आहे ते सर्व काही तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या. तर बघा सायमन कमिशन पुढे साक्ष कोणी दिली होती? तर बघा सायमन मित्रांनो कमिशन पुढे कोणी साक्ष दिली? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो बघा सायमन कमिशन मित्रांनो बघा कमिशनवर साक्ष कोणी दिली? तर असा प्रश्न विचारला तर प्रश्नाचे योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढे उडनपरी या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जाते? तर बघा मित्रांनो उडनपरी मित्रांनो या नावाने कोणत्या खेळाडूला मित्रांनो ओळखले जाते? तर बघा पर्याय क्रमांक पीटी उषा आहे बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर. सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक मित्रांनो पैनगंगा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. मदरिंग इंडिया या पुस्तकाची लेखिका कोण आहेत? तर मदरिंग इंडिया मित्रांनो बघा या पुस्तकाचे मित्रांनो लेखिका कोण आहेत? सुष्मिता रॉय आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. कॅम्प्युटरमध्ये डोळ्याने दिसणाऱ्या भागासाठी कोणती संज्ञा वापरतात? तर बघा कॅम्प्युटरमध्ये मित्रांनो बघा डोळ्याने दिसणाऱ्या मित्रांनो भागासाठी कोणती संज्ञा वापरतात? पर्याय क्रमांक हार्डवेअर मित्रांनो लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे भारताची सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी वाटलेली आहे? तर बघा भारताच्या मित्रांनो सर्वात जास्त लहान सीमा जी आहे बघा ती खालीलपैकी कोणत्या देशाची मित्रांनो वाटलेली आहे? तर अफगाणिस्तानशी मित्रांनो बघा वाटलेली आहे. तर सर्वात जास्त सीमा मित्रांनो बांगलादेशशी व्यापली आहे बघा सर्वात जास्त, म्हणून आपल्या ठिकाणी या प्रश्नाची योग्य आन्सर पर्याय क्रमांक अफगाणिस्तान आहे. 19वा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराजवळ मॅथेरॉन प्रसिद्ध घाटमाता आहे? तर बघा महाराष्ट्रातील मित्रांनो बघा खालीलपैकी कोणत्या शहराजवळ मॅथेरॉन हे मित्रांनो बघा प्रसिद्ध घाटमाता आहे. पर्याय क्रमांक नेरळ या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर बघा ब्राह्मोस क्षेपणास्त्राची जी मित्रांनो निर्मिती आहे ही कोणत्या देशाचा मित्रांनो संयुक्त उपक्रम आहे? पर्याय क्रमांक ब भारत व रशिया मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो होते आपले आजचे टीसीएसने मित्रांनो बघा जेवढे काही प्रश्न विचारले होते ते सर्व काही मित्रांनो प्रश्न हे. तर बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, आपला जो व्हिडिओ आहे तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच करून घ्या. तर भेटू परत अशा एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बघत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल. धन्यवाद.